वृत्तपत्रामध्ये सगळीकडे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचे रिमार्क प्रसिद्ध झाले आहेत, की त्यांनी म्हटलंय की या ज्या सगळ्या रेरा आहेत त्या आपण सगळ्या रद्दच करून टाकल्या पाहिजेत, खालचाच करून टाकल्या पाहिजेत. त्यांचा काही उपयोग नाही आणि ते फक्त बिल्डरलाच मदत करतात. आता हे त्यांचे जे रिमार्क्स आहेत ते एका ज्या केसमध्ये आहे त्या केसमध्ये असं होतं की ऑफिस शिफ्टिंगची केस होती. म्हणजे हिमाचल प्रदेशची केस आहे. त्यांचा रेरा जो ऑफिस आहे सिमलावरनं काहीतरी धर्मशाला कुठेतरी शिफ्ट होणार होतं त्या संबंधी आहे. आणि ते त्याबद्दल बोलताना त्यांनी हे रिमार्क हे केलेले आहेत. उद्वेगाने म्हणजे जसं काही लोकांना जो सामान्य जनतेला त्रास होतो आणि त्यांच्याकडे ज्या केसेस येतात त्यावरून त्यांनी कदाचित हे रिमार्क हे केलेले असावेत. आणि काही अंशी ते खरं असतं. दोन विषय त्याच्यामध्ये खरे असतात. एक म्हणजे जी रिकव्हरी आहे, म्हणजे आपण ऑर्डर देतो, ऑर्डर एक्झिक्यूट करतो, एक्झिक्यूट करताना तो जो प्रॉब्लेम होतो त्याबद्दल एक बोलता येईल. कारण असंख्य लोकांना ऑर्डर मिळाल्यानंतर पैसे मात्र प्रमोटरकडनं मिळत राहत आणि किंवा मिळतात तरी ते पण त्यांना खूप उशीर होतो, हप्त्याने थोड्या थोड्याने, आणखी खूप वर्षांनी पण मिळतात आणि खूप त्रास होतो त्यांना त्याच्यामध्ये. खूप त्यांना धावपळ करावी लागते, भेटावं लागतं, सगळीकडे जावं लागतं. तर ह्याला एक कारण आहे म्हणजे जसं आज महारेरा जर बघायला गेलं तर 1000पेक्षाही अधिक वॉरंट आज पेंडिंग असतील कलेक्टरकडे. कारण ह्याच्यामध्ये विषय असा आहे की ही वसुली करण्याचं, थेट वसुली करण्याची जी पॉवर आहे ती महारेराकडे नाही. परंतु लोकांना हे समजत नाही. लोकांना वाटतं की महारेरानेच आपल्याला करून दिलं पाहिजे. परंतु महारेरा काय करते, महारेरा हे जे वॉरंट्स आहे ती तयार करते, आणखी रिकव्हरीसाठी ते कलेक्टरकडे पाठवते. अर्थात त्यांच्याकडे बरीच कामं असतात, त्यामुळे त्यामध्ये खूप उशीर होतो. अनेक वेळा परत काही पत्रव्यवहार होतो, ॲड्रेस बरोबर नसेल, प्रॉपर्टी मिळाली नाही वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी होतात, आणखी ते पैसे वसूल होत नाहीत वर्षानुवर्ष. आता याच्यामध्ये आम्ही एक ठराव पाठवला होता गव्हर्नमेंटकडे, की त्याच्यासाठी एक स्पेशल स्टाफ नेमावा, एक्सक्लुझिव्हली फक्त महारेराची वॉरंट वसूल करण्यासाठी. कारण त्या कलेक्टरकडे पॉवर येतं, त्यांच्या अंडर एक असा स्टाफ नेमावा, कदाचित रिटायर्ड अधिकारी वगैरे बरेचसे असतात, तर त्यांचा एक ग्रुप करावा आणि निदान या 3-4 जिल्ह्यांमध्ये तरी, म्हणजे मग मुंबई सबर्बन असेल, ठाणे असेल, रायगड असेल, अशा काही 3-4 जिल्ह्यांमध्ये 80पेक्षा जास्त वॉरंट आहेत, कारण तिकडेच जास्त केसेस असतात. तर त्या ठिकाणी जर असा स्टाफ नेमला आणि ज्यांचं पेमेंट हे आम्ही लिहिलं होतं की आम्हीच करू त्याचं पेमेंट सुद्धा, म्हणजे त्याचा भार देखील याच्यावर येणार नाही आणि रिटायर्ड एम्प्लॉई तुम्ही घ्या, म्हणजे तुमचा स्टाफ देखील तुम्हाला द्यावा लागणार नाही. अशा प्रकारे जर केलं आणि या 4-5 जिल्ह्यांमध्ये जर असा एक्सक्लुझिव्ह स्टाफ नेमला तरी वॉरंट नक्की तात्काळ निकाली निघतील. आणखी त्याचा फार मोठा हे होईल, फायदा ग्राहकांना होईल. दुसरा एक विषय होता तो म्हणजे की ज्या कंप्लेंट्स येतात त्या कंप्लेंट्स अनेक वेळा लवकर निकाली निघत नाही. त्याच्यामध्ये कधी-कधी वर्ष वगैरे जातं. आणखी त्यामुळे देखील ग्राहकांना खूप त्रास होतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या पण लक्ष द्यावं लागतं. तर माझं तर म्हणणं असं आहे की याच्यामध्ये एक सेक्शन 20 आहे. हा सेक्शन 20 जो आहे ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की राज्य सरकारला त्यांना योग्य वाटेल तेवढ्या रेरा ते स्थापन करू शकतात. आता मला सांगा, तुम्ही अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी फक्त एकच रेरा आहे आणि तिथे एक चेअरमन आणि 2 सदस्य असतात आणि ते सगळ्या कंप्लेंट डील करत असतात. तर एवढा करत असताना त्यांना खूप वेळ लागतो आणि त्याचप्रमाणे रेराचा खरा मुख्य उद्देश हा रेग्युलेशन हा होता. म्हणजे रेग्युलेशन ऑफ द प्रोजेक्ट हा जो आहे, म्हणजे याच्यामध्ये जे फायनान्शियल डिसिप्लिन आपण पाळलं पाहिजे. तर जे फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे दर 3 महिन्यांनी ते जे रिपोर्ट देतात त्या प्रोजेक्ट संबंधी, ते प्रॉपरली चेक होणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी खूप स्टाफ लागू शकतो. ते एका ऑफिसने होणार नाही. त्यामुळे जवळजवळ 3 ते 4 रेरा इथे स्थापन करायला पाहिजे. जशी आपण विभागवार नेमतो, काही महसुली कोर्ट म्हणा किंवा काही अशी असतात ती विभागवार असतात अनेक वेळा. तर तशी मुंबईला असेल, पुण्याला असेल, नाशिक असेल किंवा इतर महाराष्ट्रासाठी एक असेल, अशी जर 3-4 जर आपल्याला स्थापन करता आली. इव्हन एवढं बघायला गेलं तर आपल्याला हरियाणामध्ये मला वाटतं 2 आहेत रेराची आणि एवढे प्रोजेक्ट कुठेही नाहीत. जवळजवळ 40% प्रोजेक्ट भारतातले हे महारेरा हँडल करत असते. त्यामुळे एवढे प्रोजेक्ट कुठेही नाही. इतर सर्व राज्यांमध्ये जेमतेम 10,000 15,000 फार तर प्रोजेक्ट असू शकतात. पण हे एवढे प्रोजेक्ट जे आहेत ते फक्त महारेराकडे आहेत. ते 55,000 प्रोजेक्ट सांभाळणं आणि त्यांचं फायनान्शियल मॉनिटरिंग करणं हे अशक्य गोष्ट आहे. त्यामुळे हे लवकरात लवकर केलं पाहिजे आणि जेणेकरून त्या भागातला अवेअरनेस सुद्धा वाढवता येईल, मॉनिटरिंग प्रॉपरली करता येईल आणि त्यांच्यावर ॲक्शनही घेता येईल. हे जर आपण करू शकलो ना, तर मग काय होतं की येणाऱ्या कंप्लेंटचा ओघच कमी होईल. आणि आम्ही सुद्धा एक स्टडी आम्ही केला होता. त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळलं होतं की 2017 पूर्वी झाले जे प्रोजेक्ट आहेत की ज्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम झालेले होते, परंतु त्यांना ओसी न मिळालं, त्यांना रजिस्टर करावं लागलं होतं. आणि 2017 नंतर रजिस्टर झालेले प्रोजेक्ट
त्यात कंप्लेंट आम्ही जर बघितल्या होत्या तर जवळजवळ 80% कंप्लेंट या जुन्या प्रोजेक्टच्या होत्या, म्हणजे जे 17च्या पूर्वी सुरू झालेले होते, ज्याच्यावर कसलंही मॉनिटरिंग नव्हतं. मात्र 17 नंतर जे प्रोजेक्ट झाले त्याच्यामध्ये हार्डली 20% कंप्लेंट निघाल्या होत्या. त्यामुळे हे मॉनिटरिंगचं महत्त्व ह्याच्यावरून लक्षात येतं. म्हणून हे मॉनिटरिंग, स्ट्रिक्टली मॉनिटरिंग असायला हवं. आणि दर 3 महिन्यांनी त्यांचे रिपोर्ट्स येतात की नाही, आले तर ते बरोबर मॅच करून बघायला हवे. इयरली रिपोर्ट बरोबर, मंथली रिपोर्ट बरोबर, ते किती फ्लॅट्स विकतायत, त्यांचं विड्रॉल बरोबर आहे की नाही, विड्रॉलसाठी ते तिन्ही इंजिनियर, आर्किटेक्ट आणखी सीए सीएचा फॉर्म भरून घेत आहेत की नाही, त्याप्रमाणे विड्रॉल होतंय की नाही, या सगळ्या गोष्टी जर प्रॉपरली चेक झाल्या ना, तर तक्रारी अक्षरशः कमीत कमी होऊन जातील आणि लोकांना होणारा त्रास, आणि कदाचित तेच रेराकडनं अपेक्षित आहे. कारण इतर सर्व जी न्यायालय म्हणा किंवा ज्या हे आहे त्याच्याकडे रेग्युलेशन नाही आहे. त्यांच्याकडे प्रोजेक्टची कोणतीही माहिती नसते. पण रेराकडे मात्र रेग्युलेशन आहे, त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे, त्यावर ते कारवाई करू शकतात. त्यामुळे 3 महिने जर त्यांनी रिपोर्ट दिला नाही, तर ते त्याचं अकाउंट ब्लॉक करू शकतात. तर या सगळ्या गोष्टी करून त्याच्यावर कडक कारवाईसुद्धा करता येऊ शकते. आणि असं जर झालं, तर मग ते प्रोजेक्ट लॅप्सही होणार नाही. कारण आज बघायला गेलं तर 55,000 प्रोजेक्टपैकी जवळजवळ 15,000-1,000 प्रोजेक्ट पूर्ण झाले असतील, 20,000-22,000 प्रोजेक्ट रनिंगमध्ये असतील आणि 10,000-11,000 प्रोजेक्ट जवळजवळ लॅप्समध्ये आहेत. तर हे लॅप्स प्रोजेक्टवर देखील मग तोडगा निघाला पाहिजे. सरकारने याच्यावर बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, कारण ह्याच्यात लाखो करोडो रुपये सामान्य ग्राहकाचे अडकलेले आहेत आणि त्यांना कोणीच वाली राहत नाही. आणखीन एक गोष्ट मी ग्राहकांना सांगेन, की आम्ही जेव्हा एकदा ॲग्रीमेंटमध्ये काही गोष्टी पर्टिक्युलर म्हणजे कंपल्सरी करून घेतल्या होत्या, की ज्या बदलता येणार नाहीत. त्यातली एक म्हणजे काय, सोसायटी फॉर्म करणे. 51% जर सेल झाला असेल, तर ती सोसायटी फॉर्म केली पाहिजे ग्राहकांची. आणि दुसरं 3 महिन्यामध्ये कन्व्हिन्स झाला पाहिजे ओसी मिळाल्यानंतर जेव्हा तुम्ही हँडओव्हर करता त्यावेळी. तर ही जर सोसायटी तुम्ही फॉर्म केलीत ना, सगळ्या ग्राहकांनी लक्षात घेतलं पाहिजे, की आपण जिथे बुकिंग करतो तिथे इतर सर्व ग्राहकांची भेट घेऊन किंवा त्यांची माहिती घेऊन एक ग्रुप स्थापन केला पाहिजे ताबडतोब. आणि त्या ग्रुपने मग प्रोजेक्ट मॉनिटर केला पाहिजे. हे आणखी चांगलं होऊ शकेल. कारण त्यांचा तो स्वतःचा प्रोजेक्ट असतो. त्यामुळे त्यांना स्वतःची काळजी जास्त असते. त्यामुळे ते बरोबर मॉनिटर करणार आणि त्यांनी जर मग त्यांना आढळलं असं, की 3 महिन्यामध्ये जर प्रोजेक्ट रिपोर्ट देत नाहीये किंवा कंप्लायन्स बरोबर नाहीये, विड्रॉवल जास्त आहे परंतु हे कमी होत आहे, प्रोजेक्ट तेवढ्या प्रगतीने चालत नाहीये, तर मग ते रेराकडे तक्रार दाखल करू शकतात. आणि रेराने मग असं वेगळ्या प्रकारच्या तक्रारी हँडल केल्या गेल्या पाहिजेत, की त्यांना म्हणजे पटकन त्यांना हे मिळेल. त्यांनाही काही जास्त काळ लागता कामा नये, कारण नाहीतर मग तोपर्यंत त्याचा उद्देशच सफल होणार नाही. त्यामुळे अशा जर तक्रारी आल्या तर जो कंप्लायन्स सेल आहे, तर त्याने याच्याकडे तात्काळ लक्ष घेऊन या प्रोजेक्टच्या प्रमोटरला मग त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे जर त्यांनी हे केलं. त्यामुळे या सोसायट्या फॉर्म करणं, हा जो एक कंपल्सरी क्लॉज केलेला होता, ह्याच्यावर बारकाईने रेराने लक्ष देणं आवश्यक आहे. आणि सगळ्यांना कंपल्सरी एकदा 51% खरेदी झाल्यानंतर सोसायट्या फॉर्म करायला लावणं आणि ग्राहकांनी देखील त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणं, एकमेकांशी एकत्र येणं, ग्रुप फॉर्म करणं. कारण लक्षात घ्या, की ज्यावेळी प्रोजेक्ट तुमचा जो हे होतो, लॅप्स होतो म्हणजे काय होतं, ठराविक डेटमध्ये तो कंप्लीट होत नाही. ग्राहक एक्सटेन्शन देखील घेत नाही. ग्राहकाला मग काहीच करता येत नाही त्याच्यामध्ये. तर मग तो प्रोजेक्ट लॅप्स होऊन जातो आणि ग्राहकाला काही मार्ग राहत नाही किंवा काही सुचत नाही काय करायचं असतं ते. अशा वेळी जर आपल्याला आढळलं की आपला प्रोजेक्ट संपायला येतोय, परंतु काम तेवढं झालेलं नाहीये, पैसे विड्रॉ जास्त झालेले आहेत, तर या गोष्टी सगळ्या ते रेराला, कंप्लायन्स सेलला कामी घालू शकतात. आणि मग त्याच्यावर तो लॅप्स व्हायच्या आधीच कारवाई होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर लॅप्स झालेला असेल, तर सेक्शन 7 जो एवढा महत्त्वाचा आहे, परंतु तो कोणीच वापरत नाही. सेक्शन 7 मध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन तक्रार केली रेराकडे, की आम्हाला हा प्रमोटर नको आहे, हा प्रमोटरला काढून टाकायचा आहे, आम्हाला दुसरा प्रमोटर हवा आहे आणि आम्ही तो अपॉइंट करू. तर सर्वप्रथम संधी ही सोसायटीला दिली जाते आणि सोसायटीने त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. आणखी जे फ्लॅट्स विकले गेलेले नाहीये, ते फ्लॅट्स विकून त्याच्यातनं हे कन्स्ट्रक्शनचं काम पूर्ण देखील करता येतं. परंतु आज सेक्शन 7 अत्यंत कमी पद्धतीने वापरला जातो. तर ह्याच्यासाठी सुद्धा एक सेपरेट रूट किंवा एस-ओ-पी तयार करणं आवश्यक आहे. आणखी या सेक्शन 7चा वापर अधिक गतीने व्हायला हवा. तसं जर झालं, तर हे लॅप्स प्रोजेक्टची जी जी हे आहे 10,000, 11,000, 12,000 वगैरे, तर ती कमी होऊ शकेल आणि नॅचरली मग त्या तक्रारी कमी होतील. कारण लॅप्स प्रोजेक्टमध्ये तक्रारी बऱ्याच असतात आणि त्या तक्रारींना काही हेच राहत नाही. कारण तो प्रमोटर नसतो, तो एब्सकॉन्डिंग असतो किंवा तो कुठे त्याच्याकडे पैसे नसतात, तो कंगाल झालेला असतो. मग अशा वेळी तो प्रॉब्लेम होतो आणि ग्राहकांना मग पैसेही मिळत नाहीत, फ्लॅटही मिळत नाही. त्यांनी कुठेतरी लोन घेतलेलं असतं, की हप्ते त्यांना फेडत राहावे लागतात. अशा प्रकारे अत्यंत कठीण परिस्थितीत ते जातात. आणि म्हणून हा सेक्शन 7चा वापर आणि सोसायटी कंपल्सरी करणं आणि मग त्याच्यानंतर जर प्रोजेक्ट झाला असेल, तर ज्या आता प्रोजेक्ट एवढे झालेले आहेत, ते 15,000 प्रोजेक्ट विकतात, त्यांचा कंप्लायन्स, त्यांचा कन्व्हिन्स झाला आहे का नाही, ह्याचा कंप्लायन्स देखील घेणं आवश्यक आहे. कारण अनेक वेळा तसा तो कंप्लायन्स होत देखील नाही. तर त्याबद्दल देखील आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि नॅचरली मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे जर सगळं करायचं असेल, तर याच्यासाठी जास्त ऑफिस असणं देखील आवश्यक आहे.
महारेराने त्याकडे देखील किंवा सरकारने त्यामध्ये लक्ष द्यायला हवं. धन्यवाद.